नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जवळपास 27 डिसेंबर 2023 ही तारीख आहे. निफ्टीचा चार्ट आपल्यासमोर लावलेला आहे आणि 2 ट्रेड ऑलरेडी, एक झालेला आहे, एक चालू आहे. तर मित्रांनो, लाईफ टाईम हायपोशी मार्केट ट्रेड करत असताना एक भीती पण राहते की मार्केट केव्हा खाली येऊ शकतं आणि एक असं कन्व्हिक्शन नसतं की कुठून खाली येणार आहे. तर मित्रांनो, लेवल तर रिस्पेक्ट करतं आहे मार्केट, की जो प्रिव्हियस हाय होता निफ्टीचा, तर 21,593चा, तिथून मार्केट खाली येतं आहे. पण आपण तरी कॉल साईडचीच पोझिशन का घेतली, की अजूनही मार्केटच्या बिहेवियरमध्ये काही चेंज झालेलं नाही आहे. तर एक स्टॉप लॉस हिट झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये 48,200च्या कॉलवरती. तर 175ला त्यामध्ये आपली एंट्री होती आणि सिंगल लॉटवरचं आज काम केलेलं होतं. तर 2600 रुपये अमाऊंट लागलेली होती आणि आपला स्टॉप लॉस हिट झालेलं आहे 51 रुपयाच्या आसपास. त्याची ऑर्डर बुक आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, निफ्टीचा हा ट्रेड आता चालू आहे. पुढची एक्सपायरी आहे, म्हणजे पुढील वर्षाची 4 जानेवारी 2024ची एक्सपायरी निवडलेली आहे आणि त्यामध्ये आपण 50 क्वांटिटीनुसार आता ट्रेड करतो आहे. 2865 रुपये अमाऊंट लागलेली आहे. तर मित्रांनो, लाईफ टाईम हायपोशीसुद्धा कॉलच का, तर त्याचं रिजन असं आहे की अजून मार्केट पूर्ण पद्धतीने रिव्हर्सल झालेलं नाही आहे. त्यामुळे अजून कुठेतरी एक कॉलची मोमेंटम होणं पेंडिंग आहे. आणि जर तसं नाही झालं तर मित्रांनो, आता ऑर्डर बुक बघूया, की आपली ऑर्डर आपण स्टॉप लॉस लावलेलं आहे 52 रुपये 75 पैसे. एंट्री कुठं झालेली आहे, तर जवळपास आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 57 रुपये 30 पैशाच्या आसपास. म्हणजे स्टॉप लॉस छोटा आहे आणि मेन गोष्ट जर बघितली तर पुढील एक्सपायरी, त्यामुळे टाईम डिकेचा विषय नाही आहे. आणि लाईफ टाईम हायपोशी ट्रेड करताना जर करंट एक्सपायरीची ट्रेड जर तुम्ही केली तर तुम्हाला टाईम डिके प्लस ट्रेंड अगेनचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे मी सावधगिरीचा उपाय, आणि आता जे 2023 वर्ष संपत आलेलं आहे, तर कुठेतरी थोडं सावधगिरीचा उपाय, वर्षाच्या शेवटी जाता टचका लागू नये म्हणून मी पुढील वर्षाची एक्सपायरी ही निवडलेली आहे. तर ठीक आहे, 2 ट्रेड. तर सकाळी आपल्याला 10:49 बँक निफ्टीचा 48,200चा कॉल, तर त्याचा स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला 350 रुपयाचा लॉस बुक करावा लागलेला आहे. तर 10:56 म्हणजे 10 मिनिटात मला ते नुकसान बुक करावे लागले. त्यानंतर 10:59 म्हणजे जवळपास 11 वाजेच्या दरम्यान जो ट्रेड घेतलेला तो अजून चालूच आहे. तर त्याचा काही अजून स्टॉप लॉस हिट नाही झाला आणि तसं काही प्रॉफिट दिसत नाही आहे. पण ठीक आहे, बघूया आता काय होतं आहे. कारण लाईफ टाईम हायपोशी धड पुटही शॉर्ट घेता येत नाही आणि कॉलही घेता येत नाही. आता 11 वाजेची जर एंट्री बघितली तर आपली एंट्री झालेली आहे ह्या कॅन्डलच्या आसपास, बरोबर. म्हणजे ब्रेकआउट कॅन्डलवर आपण समजा ट्रेड घेतलेला होता. त्यानंतर लेवल खाली क्रॉस करत नव्हतं, म्हणजे 570ची जी लेवल आहे 21,570ची, ती क्रॉस करत नव्हतं, म्हणून अजून कॉल साईडची मोमेंटम होणं बाकी होतं. पण त्यानंतर काही प्रीमियम वाढलं नाही, म्हणजे मार्केटने एक हाय तर लावला पण आपल्या प्रीमियममधले कुठलीही वाढ झालेली नाही. तर असो, आता ट्रेड तर चालूच आहे. काय होतं आहे ते शेवट अपडेट करतोच तुम्हाला. मित्रांनो, 12 वाजलेले आहेत. आपली पोझिशन आता ग्रीनमध्ये तर आलेलीच आहे आणि निफ्टी जवळपास बघायला गेलं तर नवीन लाईफ टाईम हाय लागलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना, हा मोमेंटम आपण कॅप्चर करतो आहे की निफ्टी लाईफ टाईम हायच्या वर क्रॉस झालेली आहे आणि जवळपास 52 वीकचा हाय आज लागलेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियस जो हाय होता 21,593चा, तर 600च्या आसपास आता नवीन हाय लागत आलेला आहे. 21,598चा हाय लागला. तर लाईफ टाईम हायवरती ट्रेड करताना हा मोमेंटम मी पहिल्यांदाच कॅचअप करतो आहे. पण थोडं डिफिकल्ट मार्केट असतं मित्रांनो, हे पण इथे मी नमूद करू इच्छितो. मित्रांनो, 12:48 झालेले, आपलं ट्रेड कंप्लीट झालेले आहे सर्व. तर जसं सुरुवातीला सांगितलं होतं की बँक निफ्टीच्या एका कॉलमध्ये आपल्याला लॉस बुक करावा लागलेला होता आणि त्यानंतर आपण घेतलेला होता 22,000चा कॉल पुढच्या एक्सपायरीचा. तर मित्रांनो, 57 रुपयाला आपली एंट्री झाली होती, 63 रुपये 70 पैशाला आपण एक्झिट केलेलं आहे. मध्यंतरी एक कॉल आलेला होता, त्यामुळं भरपूर मोठा गॅप पडलेला आहे आणि त्यात पुन्हा एक पुढची पण एंट्री झालेली. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं होतं की लाईफ टाईम हायपासून मार्केट केव्हा रिजेक्शन देऊ शकतं. तर ते हे सिनेरिओ आज मला पुन्हा एकदा परिचित आलेली आहे की काय राहतं, मार्केट तर बरोबर चाललेलं आहे पण स्लो अँड स्टडी चाललेलं आहे. तर प्रीमियम जास्त काही आपल्याला फुकताना किंवा वाढताना मिळत नाही आणि अशा वेळेस कॉलसुद्धा बाय केलेला होता मी ह्या लेवलवरून आणि ॲक्युरेट ह्या पोझिशनला मी तो काढून टाकलेला. आता आपण जर बघितलं तर आपण त्या कॉलची पोझिशन बघूया की केव्हा आपण तो काढलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हाय कितीचा मारलेला आहे, तर 63 रुपये 70 पैशाचा. आता आपण ज्यावेळेस त्याच्या डिटेल्सवरती जाऊया आणि लक्षात येईल की तुम्हाला आज त्यांनी 63 रुपये 95 पैशाचा हाय मारलेला आहे आणि आपण 63 रुपये 70 पैशाला त्याला एक्झिट केलेले. तुम्ही विचार करा मित्रांनो, की ॲक्युरेट पॉईंटला निघणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि आता तोच ऑप्शन किती रुपयाला चालू आहे, तर 51 रुपयाला. आपण 57ला एंट्री करून आणि त्या ऑप्शननं हाय क्रिएट केलेला आहे फक्त 64 रुपयाच्या जवळचा आणि आपण एक्झॅक्टली इकडं 63 रुपये 70 पैशाला निघलेले. मित्रांनो, विचार करा, ऑप्शन बाईंग ही किती रिस्की राहते. आणि त्यात मी काय केलेलं होतं, लाईफ टाईम हायवरती एवढं परफेक्ट कन्व्हिक्शन होतं की अजून समजा इथून आता हे जे साईड बेस झालेला होता, तर डायरेक्टली असं खाली येऊ शकत नाही. तो एक हाय लावायला जाणार, म्हणजेच ऑप्शन हाय लावायला गेल्यानंतर काय होणार, तर इंडेक्ससुद्धा त्याच्या लाईफ टाईम हायवरती एक नवीन हाय क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळेस आता आपण निफ्टी 50चं पुन्हा चार्ट बघूया. तर विचार करा, इथे जे सेलर घुसलेले होते, तर त्यांना काढण्यासाठी मार्केट एक नवीन हाय किंवा त्यांचे स्टॉप लॉस उडवण्याचं काम करत असतं. तर एक्झॅक्टली मित्रांनो ते झालेलं. जो प्रिव्हियस निफ्टीचा हाय होता तो किती 21,593चा आणि त्यावरती फक्त एक नवीन हाय क्रिएट झालेला आहे आज 21,603च्या आसपासचा. विचार करा, आपण तिथं एक्झिट केलेली आहे. प्रॉफिट छोटं आहे, त्याला महत्त्व नाही आहे, पण मेन काय आहे की लाईफ टाईम हायवरती असताना सुद्धा आपण कॉल बाय केलेला होता आणि तदनंतर जेव्हा सेलिंग आली
तर त्या सेलिंगचा सुद्धा आपण बेनिफिट उचलला. तर त्यामध्ये एंट्री बघा कितीची झाली होती मित्रांनो, 71 रुपयाला आपण एंट्री केली आणि 79 रुपयाला एक्झिट केलं. आता ज्यावेळेस आपण त्याचा चार्ट बघूया तर तुम्ही तिथं सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक्झॅक्टली आपण निघलेलं इथे 78 रुपये 95 पैशाच्या आसपास, 90 पैशाच्या आसपास, आणि त्या ऑप्शननं सुद्धा जो ट्रेंडचा आहे तो किती लावलेला आहे, 81 रुपयाचा. तर विचार करा मित्रांनो, परफेक्ट एंट्री ही किती महत्त्वाची असते. आता इथे प्रॉफिट मॅटर करत नाही का 300 काढले का 200 काढले. आपली स्ट्रॅटेजी असते की मिनिमम आपल्याला काय करायचं आहे, ग्रीनमध्ये क्लोजिंग दाखवायची किंवा आपला दिवस पॉझिटिव्ह क्लोज करायचा आहे. तर आजचं कन्व्हिक्शन हेच निघतं की आज आपण कोणता स्टॉक परचेस करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा आपण ज्या कंपाऊंडिंग स्ट्रॅटेजीवर काम करतो आहे, तर आज कन्क्लुजन हेच निघतं आहे की 200 रुपये आपल्याला आज ब्रोकरेज वजा आता मिळणार आहे. 350 रुपये आपले हे, तर 50 रुपयाच्या पर ट्रेडप्रमाणे आपले 150 रुपये जाणार आहे आणि थोडंसं टॅक्सेस जाणार आहे. तर आपल्याला जवळपास 200 रुपये मिळणार आहे. कालच्या ट्रेडमधून आपल्याला जवळपास 420 रुपये मिळालेले होते, आज 200 रुपये मिळणार आहे. ठीक आहे, काही अडचण नाही आहे. तर आता आपण कोणता स्टॉक घेऊया. तर मित्रांनो, एक नवीन कालच लिस्ट झालेली कंपनी मुथूट मायक्रो फायनान्स. तर चालू शकतो, आपल्याला काही अडचण नाही आहे. 65 रुपये आपल्याला आपल्या आज कॅपिटलमधून त्याच्यात टाकावं लागणार आहे. काही अडचण नाही मित्रांनो, कारण की जरी 65 रुपये आपण देऊ तर ते काही लोकांसाठी नाही देऊ, आपल्या पोर्टफोलिओचीच कुठेतरी कॅपॅसिटी वाढणार आहे. ठीक आहे, मार्केट ऑर्डर. कारण की कालचं पण आपलं हे 100 रुपये वाचलेलेच आहे, की काल मला वाटत होतं की 300 रुपये माझ्या अकाउंटला येतील, पण ॲक्च्युअल 420 रुपये अकाउंटला आलेले होते. त्यामुळेच आता आज कुठेतरी म्हणजे ते 100 रुपये कालचे उरलेलेच होते, तर ते आपण होल्डिंगमध्येच टाकणार आहे. तर चला मित्रांनो, हा शेवटचा ट्रेड होता. तर मित्रांनो, आता पुढे ट्रेड होणार नाही आज. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस माझं ट्रेडिंगचं काम संपतं, तर फायनल कन्क्लुजन ज्यावेळेस होतं की आता ट्रेड करायचं नाही, त्यावेळेस मी हे होल्डिंगमध्ये क्वांटिटीज परचेस करून आणि माझं काम संपवित असतो. तर चला, आजचा होता हा व्ह्यू माझावाला आणि ट्रेड. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. त्यानंतर काही कमेंट असतील तर लिहायला नक्की विसरायचं नाही आहे. चला, तुमचा निरोप घेतो आहे पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.